आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. तब्बल 3 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत परराज्यात लपून बसलेले वानवडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना गुन्हे शाखा युनिट 5च्या पथकाने कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. हे आरोपी गुन्हा घडल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी ओळख लपवून राहत होते, तसेच फिर्यादीस वारंवार जीव घेण्याच्या धमक्या देत होते. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 405/2023 भारतीय दंडविधान कलम 143, 144, 147, 148, 149, 302, 307, 323, 504 भारतीय हत्यार कायदा कलम 425, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम 7 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37, 137, 3 सह 135 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी सिकंदर आयुब शेख उर्फ सय्यद वय 34 वर्षे राहणार लेन क्रमांक 11 सय्यदनगर हडपसर जाकीर कादिर सय्यद वय 42 वर्षे राहणार सदर आणि अमीर अकील सय्यद वय 23 वर्षे राहणार सदर हे घटनेनंतर फरार झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस अंमलदार नासेर देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की तिन्ही आरोपी कर्नाटक राज्यातील विजापूर येथील असर गल्ली गोलघुमज परिसरात वास्तव्यास आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे युनिट 5च्या पथकाने गोलघुमज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून आरोपींना कायदेशीर प्रक्रियेनंतर ताब्यात घेतले. सदर आरोपी गुन्हा घडल्यापासून आपली ओळख बदलत विविध ठिकाणी लपून राहत होते. ते फिर्यादीस वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धमक्या देत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अटकेनंतर आरोपींना पुण्यात आणून पुढील तपासासाठी वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट 5चे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर व नासेर देशमुख यांच्या पथकाने केली आहे.